नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मारुती दादा त्यांच्याकडे. तर त्यांची तब्येत पण बरी नव्हती. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय झालं होतं, कशामुळे तब्येत बिघडली. तर बरेचसे मित्रांना तर माहीतच आहे. तर दादा, कशी आहे तब्येत आता? तब्येत आता साधारणतः म्हणजे 40% बरी आहे. हां हां. पहिल्यापेक्षा आता चांगली आहे तब्येत जरा. हां हां. पण अजूनही काय एवढं म्हणजे हं. बोलायला वगैरे क्लिअर काही खास जमत जमत नाही असं. नाही ना. हां. त्यामुळे मग सध्या थोडंसं मग व्हिडिओ पण काढायला थोडा आरामच करायला पाहिजे. आता व्हिडिओ पण नाही बनवत नाही का? हां, तर बरेचसे मित्रांना माहीतच आहे, मारुती दादांना पॅरालिसिस झाला होता. बरेच दिवस ॲडमिट होते दवाखान्यात. आता घरी आले आहे, तर थोडासा आराम पण चालू आहे. तर वहिनी त्यांना विचारू का, कसं काय झालं होतं? कसं झालं होतं? त्याला हं, म्हणजे लय अचानकच झाला, रात्रीची झोपेतच झाला. हां ना? मग अशी पावणे 3 वाजता जागा आली, तेव्हा पाहिलं ते असं म्हणजे हं. हो जो हात असा थोडा हां, हां. धडधड करत होता ना. हां, हां. म्हणजे रात्रीच झालं होतं का? रात्री झोपेतच. हां का? मग ते असं आजारी नव्हते त्याच्यामुळं मग वाटलं नाही ना हां, का हां. असं होईल म्हणून ती म्हणजे शंका आधी केली. काय त्याचं नाही नाही, काहीच नाही काहीच समजलं. नव्हतं ना? हा, ते अचानकच रात्री घडलं. झोपेत झालं. झोपेतच झालं. तुम्हाला कळालं होतं का असं काय? हो, नाही काहीच नाही झोपेमध्ये आज झालं. मग अचानक मलाच काय कळलं नाही. माणसं सगळी उठून बसली होती हां, हां. आणि मग सगळे जागे म्हणजे होते. मी थोडा बेशुद्ध अवस्थेत होतो. हां का? म्हणजे बेशुद्ध त्यामुळे म्हणजे चांगला अर्धा तास बेशुद्धच हां. होते. अर्धा तास बेशुद्धच होतो. फक्त श्वासोश्वास चालू हां होता. ना, म्हणजे तुम्हाला काय मलाच समजत काही कळालं नाही काही कळत गोष्टी नव्हतं. असं झालं. मग ते अचानकच अशी घटना झाली म्हणजे मग बाकीचे सुद्धा काय करावं ते सुचत नाही ना. हां, बरोबर. आणि रात्रीचं कमीत कमी हां. पहाट किती वाजले असतील साधारण? 3 वाजले असतील. 3 हां ना. हां, 3 वाजले असतील. हां, मग तिथं आजूबाजूला सांगितलं असेल ना? हां, हा, मग आजूबाजूला. ते यांचं म्हणजे लहान दीर आहे का नाही, हां, हां. त्यांनी आवाज दिला. हं, हं. मग ते आलं, मग त्याच्यावर थोडं शुद्धी आलं, म्हणजे चांगलं बोलत होतं. हां, हां. पण मग ते असे आकड्या नाही काय त्यादी हां, हां. राहून, राहून. डायरेक्ट बेशुद्ध होणार हां, हां. असं व्हायचं. मग डॉक्टरकडे नेला, मग डॉक्टर राजूरला. हां. मग तिथं म्हणे सिटी स्कॅन करा. हां, हां. आणि मग तिथून त्यांनी गोळ्या दिल्या, मग हं. त्या आकड्यात ना कमी झाल्या. हां, हां. मग सकाळशी भावाला फोन केला इकडे शेनीतला. हां, हां. मग ते दोघं तिघं जण आले, मग तिकडे गोटीला आले. हां, हां. म्हणजे रात्री राजूरलाच नेलता का दवाखान्यात? हा, राजूरलाच नेला होता. तिथं प्रथम उपचार. हां. तिथं काय फरक नसेल ना पडला? दुसरा नाही काय, फक्त त्या आकड्या येत होत्या म्हणजे ना आकडे येत हां. होते त्याच्यामुळे. आणि जे बेशुद्ध अवस्थेत होतो नाही, हां. ते थोडं शुद्धी आलो. हां, हां. असं. आणि मग रात्रीच नेलता घोटीला? नाही, नाही, गोटीला मग गोष्टीला दुसऱ्या दिवशी सकाळची नाही. नेला दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी का? हा, तोपर्यंत राजूरलाच ठेवला नाही, असा? राजूरवरून लगेच आणला होता. हां. त्याने म्हणून लगेच तुम्ही सिटी स्कॅन करून घ्या, बा डोक्याचा प्रॉब्लेम आहे का नाही. हां, हां. मग मग त्यांना अंदाज आला असं मग आता पॅरालिसिस सारखंच हा, पण मग त्यांनी सांगितलं नाही का हे आहे म्हणजे. हां, हां. फक्त त्याने त्यांनी त्यांच्या पुरता काय थोडक्यात गोळ्या दिल्या, हां, सुया हां. मारल्या, आणि मग घरी आलो. हां, हां. तर मित्रांनो, माणसाचं काय म्हणजे कधी काय होईल ते सांगता येत नाही ना. त्यामुळं मग मारुती दादा आजारी आहे. बरेच मित्र म्हणत होते की तब्येत कशी आहे? तर तुम्ही गेलते की नव्हते? तर मित्रांनो, आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला पण दाखवत आहे की आज मारुती दादा एका मोठ्या आजारातून आणि एक प्रवास आपलं एक करत आहे. नशीब नाही हां, का? नशीब का आपल्या भेटी पण होत्यात नाही का? हां, भेटी पण होत्यात. तर तेव्हा फोन केला होता. अचानकच माहीत पण नव्हतं आणि मारुती दादा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर मारुती दादांच्याच मेव्हण्याने फोन उचलला होता. म्हणलं, "अचानक काय झालं आहे?" तर ते म्हणले, "ॲडमिट आहे दवाखान्यात." तर तेव्हाच काय म्हणत होते, मेंदूचा काहीतरी प्रॉब्लेम, नस वगैरे, तर पॅरालिसिस सारखंच काहीतरी. हा तोच प्रकार हां, म्हणजे. तोच प्रकार. तर तेव्हा सांगितलं होतं. पण मारुतीदा घोटी या ठिकाणी मातोश्री हॉस्पिटलमध्येच तेव्हा ॲडमिट होते. तिथं बरेच दिवस 8 दिवस 8 होते. दिवस 8 तिथंच दिवस होतो. होते. त्यानंतर मग डायरेक्ट इकडंच आणलं ना? डायरेक्ट इकडे आणला आणि आणि मग मग आपली हे गावठी औषधे दिली पॅरालिसवरची. हां ना? त्याच्यापासून बराचसा फरक पडला, म्हणजे चांगलं तोवर चालता येत नव्हतं. आता हां, थोडं हां. काही का होईना, थोडं हिंडत होती. थोडंफार हिंडता येतं, हातपाय कसे हलवता येतात. हा, कोणत्या उजव्या बाजूला झालता ना? हा हे बोल ना. हा, हां, उजव्या. म्हणजे हात पण हलत नव्हता हा, असा? हाच नव्हता. पण हं. आता थोडंसं हालत आहे. ह्या हाताने थोडंसं जेवता येते, हां, मुठी हां. वळत आहे बुवा अशी हं, हाताची. हं. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जंगले दादा आहे, तर अनेक जे काही यूट्यूबर मित्र आहे,
अनेक आपले मित्र आहेत त्यांना वेळोवेळी त्यांनी मदत केलीच आहे. तर असंच आपले सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना नक्कीच मदत केली पाहिजे. तर मारुती दादा आज बरी तब्येत झाली आहे त्यांची, त्यामुळं मग काळजी तसं काय करायचं कारण नाही ना. सध्या तर काय नाही, हा पण अजूनही म्हणजे नाहीच म्हणायचं आता. हा संकट थोडंसं टळलंच म्हणायचं. हा संकट टळलंच पण आणि मग आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पुन्हा एकदा काहीतरी हा एक ईश्वराच्या इच्छा असेल काहीतरी, नाही का? हा तर नक्की आपली पुन्हा एकदा एक नवीन जीवनदान जीवनदान मिळालं आहे. हा. तर नक्कीच परमेश्वर लवकरात लवकर आपला आजार आहे तो बरा करो अशीच प्रार्थना कायम असेल माझी. तर वहिनी मग आता बाकी आता इथून पुढे पण ट्रीटमेंट चालू ठेवणार ना. हा, हा काय चालू असेल. ठेवायचे तिकडे कर्नाटकला म्हटलं एक वेळ हा असं हा येऊन पाहू. हम्म, हम्म. ते बरीच महिन्याची गोळ्या औषधं राहतात ना, म्हणजे हा आपला हा आजार कायमचाच गेला पाहिजे असं. हा कायमच बरं झालं पाहिजे असं काय तर ट्रीटमेंट. तर मित्रांनो तुम्हाला काय माहीत असेल तर ते पण कमेंटद्वारे कळवा. म्हणजेच मारुती दादा लवकरात लवकर बरे होऊन व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं नेमकी मनोरंजन आणि तुम्हाला अनमोल माहिती मिळतच जाईल. तर चला मित्रांनो, आता मारुती दादांच्या तोंडून ऐकलं आहे दोन शब्द. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मारुती दादा इथे आहे. तर दादा पहिलं चालता पण येत नसेल ना. नाही, सुरुवातला ना काही चालता येत नव्हतं. असं मला गाडीतच उचलून न्यायचे हा ना. आणि गाडीचं असं ठेवायचे. हा का. तर साधारणतः आता आपल्या स्वतःच्या पद्धतीनं आपण चालतोय म्हणजे थोडंसं. हा हा थोडं थोडं म्हणजे आता चालता येतं बा. हा, असं म्हणजे थोड्या पद्धतीनं चालतंय. उजव्या बाजूला फारच जीव नव्हता ना. नाही, उजव्या बाजूला काहीच नव्हतं. हा ना. हा. म्हणजे आता बरीचशी सुधारणा झाली आहे. आणि सध्या सासूरवाडी या ठिकाणी जे, कारण आता शेवटी तिकडे पण माणसं आहे ती, हा पण शेवटी मग सगळीकडे आजार राहतोय ना. हा हा तर शनीत या ठिकाणी ते दादांची सासरवाडी आहे. तर तिकडेच आहे ते सध्या. आणि 2-3 दिवसात बाहेरच्या राज्यात पण जायचं आहे ना तिकडं ट्रीटमेंटसाठी. हा, बघू आता कधी वेळ भेटेल. हा तेच म्हणलं तुम्ही घरी आहे का नाही, तिकडे पण जाणार होतं ना गोरक्ष दादाच्या घरी गेलतो तेव्हा ते म्हणत होते 2-3 दिवसांत जायचंय काय. बघू मग, तसं मग कळवल्याशिवाय नाही जाणार, हा माझं हा कळवलं ना. हा हा आता बरेचसे भेटण्यासाठी मित्र आले असतील ना. हा, आले भरपूर. आणि बाकीचे भरपूर येणार आहेत अजून. कायला माहित पण नाही बुवा, हा हा लोकेशन इथलं फोन लागत नाही इथं, हा नेटवर्क इथं वगैरे. नेटवर्क पण नाही त्यामुळे हा, मग थोडं कमी जास्त होत राहते ना. त्याच्यामुळे मग ज्यांना माहित नाही त्यांचं बा कुठं भेटायला जावं नेमकं कुठं आहे ते पण माहित नाही ना. आणि आपल्या मित्राच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता ही आपल्या आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे इकडं यांची बाळगीची माची, हा हा या पूर्ण परिसरामध्ये आता फिरलोय मी. हा ना. भरपूर फिरलो या परिसरात, अजून तरी भरपूर फिरायचं बाकी आहे. हा हा आणि देव करू लवकरच हा आपली इच्छा पूर्ण हो. लवकरच तब्येत चांगली हो आणि डोंगर दऱ्या आणि जे सुंदर ठिकाण आहे ते नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून मारुती दादा दाखवण्याचा प्रयत्न करतीलच. नक्कीच एक दिवस येऊ आपण. हा चालेल नक्कीच. तर तुम्हाला भेटण्यासाठी पहिल्या दिवशी इकडे आलो आहे. त्यामुळं मग इथला निसर्ग पाहून तर एकदम भारी वाटलं बरं का. आता आजूबाजूचा निसर्ग आणि इथलं घर बिर एकदम भारी आहे. चला तर मित्रांनो, मारुती दादांना भेटून पण भारी वाटलं आणि त्यांची तब्येत पण चांगली झाली आहे त्यामुळं बरं वाटतं. तेच म्हणलं कशी तब्येत आहे. तर भेटलं तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. तर कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ. चला तर मित्रांनो, मग कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट द्वारे नक्कीच कळवा. आणि मारुती दादांना तर मारुती दादांना कसं आहे आता दवाखान्याचा खर्च, तर तशी परिस्थिती पण नाही ना. तर त्यांना एक मदतीची गरज आहे. तर कोणची इच्छा असेल तर तुमच्या इच्छेनुसार त्यांना फोन पे द्वारे त्यांना मदत करू शकताय. तर तुम्हाला स्कॅनर किंवा आपल्या आपलं स्वतः कर. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फोन पे नंबर पण मिळेल किंवा स्कॅनर पण मिळू शकताय. तर त्यावर तुम्ही मारुती दादांना मदत करू शकताय. कारण आपली
मारुती दादा लवकरच बरे झाले पाहिजे आणि त्यांना ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या राज्यामध्ये पण दवाखाना करायचा आहे. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपवतो. तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. ज्यांनी लाईक केलं नसेल तर लाईक करा, हाईप करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय आदिवासी, जय महाराष्ट्र.